ठाकरे बंधूंच्या दोन पक्षांची युती म्हणजे एक प्रकारे भाषिक युती झाल्याचं दिसतंय। जी आर काढले कोणी? दादा भुसे, शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक। मराठी नाहीत आता हिंदी बोलीभाषा याच काळात ते बोलले। नेते कुणाचे? शिंदेचे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी कोंडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीच झाल्याचं दिसतंय। वसंतदादांनी जसा मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत मराठी माणूस दिसत नाही, महाराष्ट्र दिसत नाही अशी विधानसभेत खंत व्यक्त केली होती आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा पुनर्जन्म झालेला 1985 ला मुंबई महापालिकेत मराठी माणसात तुझी राजधानी धोक्यात असा घोष करत सत्तेत आलेली तसाच काहीसा प्रयत्न यावेळी सुरू आहे का अशी सुद्धा कुजबूज सुरू आहे। महापालिकेच्या निवडणुका जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झाल्या ना तर एवढं 100% की भाजपा किंवा काँग्रेसला मनसेची युती करणं परवडणार नसेल। ठाकरे राजकारणासाठी आहे की मराठीत्वासाठी आहे? तर ही शंका आहेच की जर ठाकरेंनी मराठी माणसाचं हित आता नाही पाहिलं तर त्यांचं हित धोक्यात आलंय हे त्यांनी लक्षात ठेवून चाललं पाहिजे। हा मेळावा तेव्हाच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल राजकीय दृष्ट्या जेव्हा ठाकरे बंधू राजकीय युती सुद्धा करतील। नमस्कार, द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स टुडे मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। उद्या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असा एक विजयी मेळावा होतोय आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे तुळशीदास भोटे सर। सर नमस्कार। मुंबई तुम्ही अख्खी ओळखता आणि आपल्याला आधीच्या व्हिडिओचं लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळ्यांना टाकतोय सरांच्या। तर सर नेमकं या मेळाव्याचं राजकीय आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काय नेमकं महत्व आहे? सर्वात आधी प्रथमेश आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे 2025 आणि 2025 हे ते वर्ष आहे की या वर्षानंतर पुढचे 3-4 वर्ष महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या राजकीय लोकशाही प्रक्रियेतील कोणत्याही अशा कार्यक्रम होणार नाहीयेत। म्हणजे 29 महापालिका मुंबईसह जिल्हा परिषदा, मोठ्या संख्येनं नगरपालिका, नगरपंचायती, त्यामुळे स्वाभाविकरित्या या वर्षातील प्रत्येक निवडणुकीला महत्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं मुंबई महापालिका या सर्वात महत्वाची, सर्व एका बाजूला आणि मुंबई महापालिका एका बाजूला। आता या मुंबई महापालिकेच्या बाबतीत दरवेळी काही ना काही राजकारण सुरू होतं। यावेळी सुद्धा त्याचा अपवाद नाहीये। यावेळेचा मुद्दा म्हणजे असं वाटलं होतं खरं तर प्रथमेश, कदाचित आपण आधीच्या चर्चेमध्ये कधीतरी पॉलिटिक्सवर बोललो असू की लोकसभेला संविधान बचाव होतं, विधानसभेला लाडकी बहीण, पुन्हा एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे अशी मुद्द्यांचा भडीमार होता। ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई पुरता अदानी वापरला होता। मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुद्दा कोणता हा प्रश्न पडला होता, कारण ठाकरेंच्या विरोधातील प्रस्थापित विरोधी भावना असं जर विचार केला वर्षानुवर्ष त्यांची सत्ता असल्यामुळे, किंवा भाजपाच्या विरोधातील विचार केला, झाले कसं गडबड की ठाकरे सत्तेवर होते त्यानंतर मधले 3 वर्ष महायुतीचे नेमलेले प्रशासक आहेत। त्यामुळे नेमका मुद्दा कोणता याचा शोध घेता घेता अचानक हे हिंदी सक्तीचं प्रकरण पुढे आलं आणि हा मुद्दा तयार झालेला आहे असं दिसतं। अर्थात हा मेळावा 5 जुलैचा मेळावा म्हणजे कुणी कल्पना केली नव्हती ते घडताना दिसतंय की ठाकरे बंधू जे एकमेकाचं तोंडही पाहणार नाही असं म्हटलं जात होतं। अगदी एकेकाळी तुम्हाला आठवत असेल की शिवसेनेकडून हिनवलं जायचं मनसेला। 2दा तर उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी हात पुढे करूनही टाळी दिली नाही। उलट आपण ते कॉलेज कट्ट्यावर वगैरे घडतं ना की दे टाळी करून हात पुढे करायचं आणि पटकन मागे घ्यायचं आणि फसवायचं, गंमत करायची, तसंच घडते की काय असं वाटत होतं। आणि आता अचानक टाळीसाठी हात पुढे आलेला उद्धव ठाकरे जणू काय जागेवरून झेपावले पुढे, इतका उत्साह दिसला त्यांच्यात, पहिल्यांदा दिसला। आणि यावेळी राज ठाकरे सावधगिरीनं वागतात असं वाटत असतानाच ध्येय साध्य झालंय। हिंदी सक्ती सध्या तरी हटली आहे। पुढच्या काळात त्या समितीचा अहवाल येईल तो येईल, मात्र पहिल्यांदा भाषिक मुद्द्यावर तरी म्हणजे ठाकरे बंधूंच्या दोन पक्षांची युती भाषिक मुद्द्यावर तरी म्हणजे एक प्रकारे भाषिक युती झाल्याचं दिसतंय। आणि प्रथमेश तुम्हीही पाहिलं असेल की दक्षिण मुंबईतल्या कर्नाक बंदरचा जो पूल आहे, कर्नाक पूल आहे, त्या पुलाचं उद्घाटन
व्हीआयपी साठी अडलेले आहेत. तिकडे शिवसेनेचे नेते पोहोचलेच आंदोलन करण्यासाठी, शिवसैनिक पोहोचलेच आपले झेंडे घेऊन, भगवे झेंडे. मात्र त्यांनी मनसेच्याही स्थानिक नेत्यांना बोलवलं, त्यांचे शिवमुद्रावाले झेंडे घेऊन, आणि दोन्ही पक्षांनी एकत्रित निदर्शनं केली. लक्ष समान होतं. त्यातून त्यांनी जे साध्य केलं की सामाजिक युतीही झाल्याचं दिसलं, असं मला वाटतं. आता प्रश्न एवढाच आहे की मेळावा जे साध्य करून जाणार आहे, मराठी माणूस विशेषतः मुंबई पट्ट्यातला मराठी मन, जे या मराठी माणसांची आहेत त्यांना मोहित करणार हे घडतंय, एवढं नक्की आहे. फक्त हा मेळावा तेव्हाच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल राजकीय दृष्ट्या, जेव्हा ठाकरे बंधू राजकीय युती सुद्धा करतील. अद्याप तसं ठामपणे सांगता येत नाही. तर मुद्दा जो शेवटचा तुम्ही उलगडला, ह्याच्यात खूप मानापमानाच्या पण गोष्टी बोलल्या गेल्या जात आहेत राजकीय वर्तुळात, की पहिलं भाषण कोण करणार, शेवटचं भाषण कोण करणार, त्याच्यातून एक इंडिकेशन काय असतील, या भाषणामध्ये कशा पद्धतीने असेल. आणि राज ठाकरेंनी जो मोर्चासाठी झेंडा कोणाचा नाही आणि अजेंडा फक्त मराठीचा, अशा पद्धतीची स्लोगन सुद्धा दिली होती. पण आता काल काही प्रमाणात तिथं उद्धव ठाकरेंच्याकडनं त्यांच्या पक्षाकडून फ्लेक्स मध्ये बॅनरबाजी करण्यात आली. या सगळ्या गोष्टी घडताना नेमकं इथं मानापमानाचं नाट्य तर घडणार नाही ना, नेमकं काय वाटतंय? आतापर्यंत जे घडलंय ना त्याचा विचार केला, म्हणजे या आधी हिंदी सक्तीचा मुद्दा येण्याआधी जे काही घडलं त्याचा विचार केला, अगदी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीनंतरचा सुद्धा विचार केला घटनाक्रमाचा, तर नक्कीच मराठी मनात ही भीती दाटणं आणि त्याचा भाजपा महायुतीच्या नेत्यांनी फायदा घेत त्यावर नेमकं टॉन्टिंग करणं, टोमणेबाजी करणं हे स्वाभाविक आहे. शेवटी त्यांनाही त्यांचं राजकारण करायचंय, त्यामुळे ते अगदी आवर्जून आठवण करून देत राहणार आहेत. तुम्ही नारायण राणेंचं आठवा ना, काय बोललेत ते, मातोश्रीत हिस्सा देणार काय, म्हणजे माझा मुद्दा तोच होता की रामदास कदम म्हणणार की कशा पद्धतीनं राज ठाकरेंना संपवण्याचा कट केला, होय, त्यानंतर नारायण राणे म्हणणं, तो राजकारण हे आणखी इव्हॉल्व्ह होत जाणार आहे का, नेमकं काय खूप घडणार? खूप जास्त घडणार, लक्षात घ्या. आणि नंतर काय घडतंय त्यावरही मी भाष्य करतो, लक्षात राहून देतो, माझी निरीक्षणं नोंदवतो की एकीकडे एवढं टोकाचं बोललं जात आहे, आणि जे हँडल आतापर्यंत भाजपा समर्थक ते खरं तर कडवटपणे हिंदीच्या मुद्द्यावर मनसेवर तुटून पडतात, ठाकरेंच्या शिवसेनेवर तुटून पडतात. मात्र एक गंमत काय दिसते माहितीये, आता आता या मेळाव्यात दोन्ही बंधूंच्या नावानं एकत्रित निमंत्रण पत्रिका निघाल्यावर तेच हँडल, तीच माणसं, आता मनसे कशी महान आहे आणि कसं शिवसेनेला त्रास दिलाय, ठाकरेंनी कसं राज ठाकरेंना छळलंय, हे मांडू लागलेली आहेत. त्यात तथ्य नाहीये का? मी छळ हा शब्द नाही वापरला. मात्र राजकारण तर 100% झालेलं आहे, नाही कसं म्हणता, आणि दोन्ही बाजूनी झालेलं आहे. उद्धव ठाकरेंकडून मगाशी मी म्हणालो, हात पुढे करायचा आणि मागे घ्यायचा, फजिती घडवायची, कमी लेखायचं, म्हणजे तिकडून जे बोललं जायचं. राज ठाकरेंनी तर अगदी पर्सनल अटॅक केलेला. तुम्ही तो तेलकट वड्याचा किस्सा आठवा, अगदी त्यांच्या अंगाशी आला, पण ते बोलून तर गेले होते. त्यामुळे दोन्ही बंधूंकडून, ठाकरे बंधूंकडून ठाकरी शैलीला न शोभणारं, सरस्पष्ट नसणारं, एकमेकाच्या विरोधात बरंच काही करून झालेलं आहे. आता हिंदी सक्तीचं सुरू झालं, तुम्ही आठवा. त्या आधीचा मुद्दा होता महेश मांजरेकर वाला, त्यांच्या मुलाखतीतून पुढे आलेला. त्यावेळी राज ठाकरेंनी हात पुढे केला, उद्धव ठाकरे पुढे सरसावले, मात्र पुढे काही जात नव्हतं. हिंदी सक्तीचा मुद्दा आला. मराठी भाषा अभ्यास केंद्राचे दीपक पवार आणि जे सातत्यानं लढतात ते पुढे गेले, ते उद्धव ठाकरेंकडे होते. त्याच वेळी इकडे दादा भुसे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. तिकडे त्यांचं बोलणं सुरू झालं. 7 जुलैला मोर्चाचं निषेध कार्यक्रमाचं ठरलं, ठिय्या आंदोलन वगैरे. तेवढा तिथून राज ठाकरेंनी घोषणा करून टाकली की 7 जुलैला मोर्चा काढणार आणि सर्वांनी यावं, असं एक प्रकारे त्यांनी सांगूनही टाकलं. नंतर लक्षात आणून दिलं गेलं की अहो 6 तारखेला तर आषाढी आहे, कशी मराठी माणसं येतील. मग त्याची खरं तर तर्कसंगत असं होतं की 7 जुलै करणं. पण राज ठाकरे पण राजकीय नेते, शेवटी लक्षात ठेवलं पाहिजे, मराठी असले तरी राजकीय नेते आहेत ते. त्यांनी 7 जुलै नाही केलं, त्यांनी 5 जुलै केलं, एक दिवस प्रिपोन केलं पोस्टपोनच्या जागी. पण तिकडून समोरून मात्र समजूतदारपणा दिसला. सर्वांना असं वाटलेलं की आता उद्धव ठाकरे ताणून धरतील की नाही, आम्ही 7 जुलै जाहीर केलाय,
आणि खरं तर त्यांच्याकडे निमित्त होतं, कारण मराठी अभ्यास केंद्राच्या दीपक पवारांनी सांगितलं नाही आम्ही 7 जुलै जाहीर केलेलं आहे. पण त्यांनी दीपक पवारांना आधीच जे सांगितलं होतं की बाबांनो, भाषण तुम्ही करा, तुमचे चेहरे, आम्ही फक्त बळ द्यायला येतो. तसंच त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तिकडे पण जाऊ आम्ही, परंतु 5 जुलैच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार. पहिला परसेप्शनचा डाव उद्धव ठाकरेंनी तिकडं पुन्हा एकदा जिंकला, जो आधी टाळीसाठी हातच नाही सरसावत पुढे जात त्यांनी साधला होता. तेही खूप हुशार, म्हणजे धूर्ता शब्द अनेकदा योग्य त्याचा प्रतिष्ठेचा मानला जात नाही म्हणून तो मी वापरणं बंद केलं. परंतु तसे राजकारणी आहेत, त्यांनी केलं, साधलं. पण पुढचा टप्पा समजूतदारपणाचा राज ठाकरेंकडून पण आलेला दिसतोय, मला आवर्जून सांगायचंय. तो कुठे आला की त्यांनी तिथं जी आर मागे केल्याची घोषणा होताच इथं राज ठाकरेंनी मोठं पत्रक काढलं आणि त्यातलं एक वाक्य संकेत देऊन गेलं की मोर्चा संपला. त्या वाक्य काय होतं ते की जर मोर्चा निघाला असता तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीपेक्षा मोठा असता, याचा अर्थ मोर्चा नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी त्वरित तिथून जाहीर केलं की 5 जुलैला मोर्चा किंवा अन्य काय त्यावर आपण लवकरच ठरवू, पण 5 जुलैला होणार, मराठीत्वाचं प्रदर्शन होणार. आणि नंतर ते आताच्या मेळाव्यात बदललं. त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. तिकडं राज ठाकरेंनी सुद्धा लगेच त्या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचं दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. हा जो समजूतदारपणा आहे ना, हा आता प्रथमेश मला कार्यकर्त्यांच्या म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्या पातळीवरही झिरपताना सध्या दिसतोय. राजकीय युती झालेली नसताना बोलतोय हे मी. राजकीय युतीच्या बाबतीत नंतर बोलूच आपण की काय घडू शकतं, काय बिघडू शकतं. अविनाश जाधव, आता तुम्ही जो उल्लेख केला फलक लावण्याचा, त्याबद्दल अविनाश जाधव आक्रमक आहेत. 35-40 मनसेचे नेते, ठाणे पालघर पट्ट्यातले राज ठाकरेंचे जवळचे, त्यांनी असं जाहीर केलं की त्याबद्दल शिवसेनेचं नेतृत्व त्या शिवसैनिकांना योग्य प्रकारे समजवेल. एक लक्षात ठेवा, हे काय मनसे स्टाईल नव्हतं खरं, परंतु तसं त्यांनी केलं त्यातलं. आता दुसरा मुद्दा कोणता आहे, संदीप देशपांडेंचं पण तुम्ही वाचा. सध्याची त्यांची भूमिका सुद्धा खूपच समजूतदारपणाची दिसते. याच प्रकारे जर हे नेते समजूतदारपणा दाखवत राहिले तर मला असं वाटतं सध्या भाषिक नंतर सामाजिक युतीपर्यंत पोहोचलेले ठाकरे बंधू, शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष राजकीय युतीकडे गेले तर आश्चर्य वाटायला नको. आवश्यकता फक्त परिपक्वपणे समंजसपणा दाखवण्याचीच आहे. सर, तुम्ही आता उल्लेख केला की राजकीय युती भविष्यात होईल असे संकेत तरी आता दिसत आहेत. पण मला एका वेगळ्या विषयाकडे न्यायचा आहे की मराठीचा जो मुद्दा आहे, जो आता आपण मगाशी जसा उल्लेख केला की 6 महिन्यापूर्वी कुठंच चर्चेत नव्हता, तो आता मुंबईच्या सगळ्या राजकारणामध्ये चर्चेचा आलाय. तो पुढं 6 महिन्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीपर्यंत टिकेल का, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याला अल्टरनेटिव्ह जो नॅरेटिव्ह आहे हिंदुत्वाचा, तो हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह आणखी जास्त पद्धतीनं भाजप पुढे आणताना दिसतेय का, हा एक भाग. आणि त्यात ज्या पद्धतीनं भाजपनं विधानसभेच्या वेळी ओबीसी आणि मराठा पोलरायझेशन केलं होतं आणि मराठी अमराठी पोलरायझेशन करणं हे भाजपचं, किंवा मराठी विरुद्ध हिंदुत्व हा नॅरेटिव्ह पुढे आणणं हे भाजपचं धोरण आता दिसतंय का? 100%. एक लक्षात घ्या की अनेकांना हाच प्रश्न पडला की भाजपा जी रणनीतीत एवढी मास्टर आहे, एवढ्या कुशाग्र बुद्धीची टीम त्यांच्याकडे, त्यांचं नेतृत्व, कारण आपण अनुभवलंय ना की 2024च्या लोकसभा निकालानंतर अवघ्या 2-3 महिन्यात त्यांनी जे प्रयत्न केले, रणनीती बदलली, छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचले, ध्रुवीकरण घडवलं, नरेटिव्ह, यावेळीची लढाई त्यांनी स्वतः सेट केली आणि जिंकली सुद्धा. तर त्या भाजपाच्या रणनीती ठरवणाऱ्यांना एवढं काही लक्षात आलं नसेल की मराठी माणसं विरोधात जातील, परंतु ते करण्यामागे एकाच वेळी अनेक लक्ष होते का, हा प्रश्न येतो. त्याच दोन लक्ष समोर दिसतात पहा. एक आहे शिंदेची शिवसेना, कुठंतरी वाढता वाढता एवढी वाढू लागलेली आहे, रोज तुम्ही वाचत असाल की भाजपामध्ये कमी आणि शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग जास्त वाढली आहे. असंही सांगितलं जातं की त्यासाठी शिंदे वाटेल ते करतात आहे. वाटेल ते म्हणजे वाटेल ते करतात आहे की अगदी भाजपाकडे निघालेली गाडी भाजपा मुख्यालयाकडे अचानक ठाण्याकडे वळताना दिसते. अर्थात हे मी सांकेतिक बोलतोय, प्रत्यक्षात काही नंबर वगैरे असं काही नाही, असं घडतंय.
त्यामुळे कुठेतरी शिंदेना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न आहे का? हे मी का बोलतोय? कारण मराठी मतदार हे फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे, राज ठाकरेंच्या मनसेचे कोर वोटर नाहीयेत. शिंदेच्या शिवसेनेचाही आधार घटक हा मराठी मतदारांचाच आहे. त्यामुळे जेव्हा कोणत्याही शिवसेनेची भाजपाशी युती होते किंवा काँग्रेस बरोबर ते जातात आघाडीत, तर त्या त्या पक्षांची मतं मिळतात त्यांना. मात्र शेवटी स्वतःची पायाभूत मतं जी आहेत ती फक्त आणि फक्त मराठीच आहेत, हे या तिन्ही पक्षांना लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे एक प्रकारे यात सर्वात मोठी कोंडी तर शिंदेची ना. कारण मंत्री कोण? दादा भुसे, शिंदेच्या शिवसेनेचे नेते. जी आर काढले कोणी? दादा भुसे, शिंदेच्या शिवसेनेचे नेते. प्रताप सरनाईक मराठी नाहीत, आता हिंदी बोलीभाषा याच काळात ते बोलले. पुन्हा कुणाचे मंत्री? शिंदेचे. नेते कुणाचे? शिंदेचे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी कोंडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीच झाल्याचं दिसतंय. अर्थात त्यानंतर काय आहे, आता यात अजेंडा हा काय ठाकरेंचा फायदा व्हावा असा असू शकतो का? कारण असं वाटतं, शक्यता राजकारणात कोणतीच नाकारता येत नाही. त्यांना एवढं माहित आहे की मनसेचा फायदा आपण करतोय, मनसेला समजा जिवंत करतोय, तर त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचाही फायदा होऊ शकतो. कारण बाहेर पडलेला मतदार, जसं टॅक्टफुल वोटिंग आपण मुस्लिम समाज किंवा दलितांच्या बाबतीत काही वेळा पाहतो, किंवा अन्य काही अल्पसंख्य असणाऱ्या भाषिकांच्या बाबतीत आपण पाहतो की ते काय करतात, त्या त्या मतदारसंघात जो प्रभावी असतो किंवा जो त्यांना असं वाटतं की समोरचा उमेदवार आपल्यासाठी तोट्याचा आहे, त्याच्या विरोधात कोण कडवट आहे त्याच्याकडे त्यांचा ओढा असतो. तसंच तसंच मराठी मतदारांचा, कारण मुंबईत त्यांची संख्या धोका वाटावी एवढी कमी झालेली आहे, त्यातून ते सुद्धा स्वतःचा कोणीतरी तारणहार शोधतात. त्यातून मग स्वाभाविक उद्धव ठाकरे त्यांना मोठे दिसतात. त्यानंतर मनसेचा नंबर येतो. याच परिस्थितीत आणखी एक काय असतं की यांच्याकडे मराठी मतदार गेले, एकत्ररित्या गेले, तर भाजपाला फायदाच फायदा आहे का? तसंही नसतं. अमराठी मतदार जरी भाजपाकडे जाणार असला, किंवा 2014 नंतर आहे, हे वास्तव आहे मुंबईतलं, उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि दक्षिण भारतीयांमधला एक वर्ग हा भाजपाकडे. तो काय, तो आत्ताच नाहीये, लक्षात ठेवा. हे हिंदुत्व वगैरे नाही यात. म्हणजे आपण किती बोललो, जय श्रीरामच्या घोषणा आपल्या उत्तर भारतीय मुंबईकरांकडून ऐकल्या, तरी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकाळात सुद्धा हेच होत असे. कारण हे जे बाहेरच्या राज्यातून आलेले मतदार असतात, त्यांना नेहमी असुरक्षा वाटते. ती कोणाकडून वाटते? ती त्यांना शिवसेनेच्या बाबतीत वाटते, आणि नंतरच्या टप्प्यात मनसेच्या बाबतीत. मग ते सुरक्षा म्हणून जो राज्यातला सत्ताधारी असतो, ज्याच्याकडे गृह खातं असतं, त्याच्याकडे त्यांचा ओढा दिसतो. आताही तेच घडताना दिसतंय आपल्याला. आता अमराठी मतं अगदी एकगट्टा जातील का? कारण अमराठी मतदार हे काही प्रमाणात का होईना काँग्रेसकडे जातील, इतर काही छोट्या मोठ्या पक्षांकडे जातील. मराठी मतदार पण 100% काय उद्धव ठाकरेंकडे किंवा राज ठाकरेंकडे नसतात जात, त्यांच्याकडे पण विभागलेलाच मतदार जाईल. मात्र एक यातला मुद्दा कोणता आहे जो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, आणि त्याचं खरं उत्तर हे ठाकरे बंधूंकडेच आहे. तो मुद्दा आहे, अहो महापालिका निवडणुका तर ऑक्टोबर नोव्हेंबर. मग तोपर्यंत या मुद्द्याचा टेम्पो टिकून राहील का? आणि मुळात जी आर रद्द झालेत. जर आता मोर्चा, समजा जी आर रद्द झालेला नसता, मोर्चा निघाला असता आणि 2 लाख लोक आली असती, तर रद्द झाल्यानंतरच्या मिरवणुकीला किंवा कशाला 1 लाख, हे घडतं. माणूस तसा स्वार्थी असतो. काम झालं ना की एका मर्यादेबाहेर त्याला काय फार कळ लागलेली नसते. मग तसंच इकडे घडणार. मेळाव्याला येणारी मराठी माणसांची संख्या ही त्या निषेध मोर्चाला येणाऱ्या मराठी माणसांच्या संख्येपेक्षा कमी असणार. ही तीव्रता जर आठवडाभरात कमी होते, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यात होणार नाही? स्वाभाविक आहे, होणार. फक्त यावरचा मी म्हणालो उत्तर ठाकरे बंधूंकडे. त्याचं कारण एवढंच की जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे भाषिक आणि सामाजिक युतीनंतर जर राजकीय युती करून एकत्र गेले, तर मात्र मराठी माणसांना, होय पहा आपल्यासाठी ते एकत्र आले, ही भावना तयार करून एक ते लाट उसळू शकतात.
ही लाट उसवण्याचं काम आता या ठाकरे बंधूंकडे आहे. त्यासाठी त्यांना एकत्र राहावं लागेल. जागांच्या बाबतीत काहीतरी फुटकळ कारण पुढे करून मग आपला असली भूमिकेत जायचं, कोणीतरी दिलेल्या स्क्रिप्टच्या त्यातून त्यांना बाहेर व्हावं लागेल. कारण त्यातून त्यांना सध्याचा काहीतरी फायदा होईल, मात्र भविष्यासाठी जो तसं करेल त्याचं नुकसान ठरलेलं असेल. त्यामुळे एवढे ते इमॅच्युअर असं मला वाटत नाही. परंतु मगाशी आपण बोललो तसंच, राजकारणात अशक्य काही नसतं, काहीही घडू शकतं. त्यामुळे महापालिका निवडणुकीपर्यंत या मुद्द्याचा टेम्पो किंवा वाफ टिकवून ठेवण्याचं काम ठाकरे बंधूंकडेच आहे. ते मराठी माणसावर त्यांनी टाकू नये. कारण ते काय आपोआप करायला फार तुम्ही पण काही केलेलं असतं अशातलं नाहीये. ते तुम्हालाच करावं लागेल, एकतेतून करावं लागेल, मराठी माणसाचे मुद्दे उचलत करावं लागेल. आणि सर्वात महत्वाचा आणखी एक मोठा मुद्दा त्यांना हाती घ्यावा लागेल, जो सध्या आता चर्चेचा होऊ लागलाय, की म्हाडा ही कनिष्ठ मध्यमवर्गीयांना, गरिबांना घरं पुरवायची पूर्वी आता ती बिल्डर सारखी महागडी घरं पुरवू लागलेली आहे. यावर सुद्धा त्यांना काम करता येईल. प्रथमेश, तर यात हिंदुत्वाचा मुद्दा कितपत महत्वाचा ठरेल मुंबईच्या दृष्टिकोनातून? हिंदुत्वाचा महत्वाचा आहेच, पण काय झालं पहा, ही चूक कशी काय झाली मला प्रश्न पडला. मीरा भाईंदर मध्ये एका दुकानदाराला मनसैनिकांनी मारहाण केली. हिंसाचाराचं तुमच्या माझ्यासारखे पत्रकार समर्थन करू शकत नाहीत. मात्र तो हिंसाचार शारीरिक जसा नसावा, तसाच तो शाब्दिक किंवा मानसिक ही नसावा. त्या दुकानदाराचं वर्तन हे शाब्दिकही हिंसाचाराचं होतं आणि मानसिक त्रास देणारं ही होतं, भावना दुखावून. पण ठीक आहे, तरी सुद्धा जे झालं त्याबद्दल न बोलता मी पुढच्या टप्प्यावर येतो. त्यानंतर मोर्चा कोण काढतं? व्यापारी. नाव व्यापाऱ्यांचं आहे, सहभागी सुद्धा व्यापारी झाले, पण त्यात भाजपाचे चेहरे दिसतात असा मनसेनं आरोप केला. तिथपर्यंतही हरकत नव्हती, कारण शेवटी व्यापारी वर्ग हा परंपरागत भाजपाचा समर्थक आहे. काही गैर नाही त्यात, गेलं पाहिजे. व्यापाऱ्यांचा मोर्चा होऊन भाजपानं जाऊ नये असं काही नाहीये. परंतु खटकणार काय घडलं? तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा आणलात म्हणून बोलतो, तिकडे जय श्रीरामच्या घोषणा झाल्या. आता हिंदुत्ववादी घोषणा मराठी विरोधी मोर्चात दिल्या जाणं, यातून कुठंतरी पुन्हा एकदा मराठी माणूस दुखावला जातो, हे भाजपाच्या रणनीतिकारांना लक्षात घ्यावंच लागेल. अशा प्रकारे जर घोषणा होणार असतील तर यातून मग मात्र मला नक्की वाटेल की एक आणखी कुजबूज जी तुम्ही मी आपण सर्वच ऐकतो, की काँग्रेसच्या कार्यकाळात मुंबई बाहेरून आलेले सत्तेतले सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते मुंबईत मराठी माणसाचं वर्चस्व कायम राहावं, किमान ते संपू नये, यासाठी वेगवेगळे डाव खेळायचे. आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना मुद्दा मिळवून द्यायचे. वसंतदादांनी जसा मुंबईत मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत मराठी माणूस दिसत नाही, महाराष्ट्र दिसत नाही, अशी विधानसभेत खंत व्यक्त केली होती. आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा पुनर्जन्म झालेला 1985 ला मुंबई महापालिकेत ती मराठी माणसात तुझी राजधानी धोक्यात असा घोष करत सत्तेत आलेली, तसाच काहीसा प्रयत्न यावेळी सुरू आहे का, अशी सुद्धा कुजबूज सुरू आहे. की ठाकरे म्हणजे यात उद्धव ठाकरे येतात, ते पूर्णपणे संपू नये. याआधी सुद्धा 2017ला भाजपानं महापौर पद त्यांनाच 5ही वर्ष देऊन, आता भाजपा किती अट्टहास करते तुम्हाला माहिती आहे, 5 वर्षाच्या 2.5 वर्षाचं वाटप करायला तयार नसते. मात्र त्यावेळी अतिउदारता दाखवली होती. आता तशीच एक वेगळी अतिउदारता काही आहे का रणनीती राजकारणात? मगाशी मी म्हणाल तसं अशक्य काही नसतं, पुढे कधीतरी उलगडे होत राहतील त्याचे आपल्याला. मात्र तसं काही आहे का, असाही एक संशय व्यक्त केला जातो. नेमकं काय आहे ते आत्ताच सांगणं अवघड आहे. प्रथमेश, तर यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यानंतर शरद पवार आहेत आणि काँग्रेस आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांनी परवा असं वक्तव्य केलं की उपयुक्ती म्हणून राज ठाकरेंना कोणाला घ्यायचं हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न आहे, पण आम्ही बोलणार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची. तर हे सगळं बघितल्यानंतर राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येऊ शकतात का, हा एक प्रश्न आहे. आणि काँग्रेसला ते चालणार आहे का? ज्या पद्धतीनं भाजप आणि मनसे युतीची चर्चा होती, पण उत्तर भारतीयांच्या विरोधातली मनसेची भूमिका म्हणून भाजप आणि मनसे युती झाली नाही. आणि परवाच्याच प्रदेशाध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमात आशिष शेलारांनी म्हटले की विरोधकांवर टीका करताना, विरोधकांचं नाव घेताना त्यात शिवतीर्थाचं पण नाव घेतलं होतं. तर हे सगळं बघताना
भाजप मनसे युती होत नाहीये ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय का? आणि महाविकास आघाडीत मनसे जाऊ शकेल का? का मनसेचं इकडं पण नाही आणि तिकडं पण नाही, अशी अवघड म्हणजे ऐन टायमाला अवघड परिस्थिती येऊ शकते. जर बिहारच्या निवडणुका तर टळत नाहीत, त्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेणं क्रमपात्र आहे, कारण त्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. मला महापालिकेच्या निवडणुका जर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झाल्या ना, तर एवढं 100% की भाजपा किंवा काँग्रेसला मनसेची युती करणं परवडणार नसेल, कारण तिकडे तो बिहारमध्ये मुद्दा होईल, स्वाभाविकच होईल. आता सुद्धा तर तुम्ही फेसबुकवर वगैरे पाहाल तर आपले मनसेचे जे समर्थक आहे, ठाकरेंचे जे समर्थक आहे, ते खूप सौम्य आहेत असं वाटायला लागतं. कारण हिंदी भाषी नावाजलेले पत्रकार सुद्धा ज्या पद्धतीनं आक्रस्थ पद्धतीनं अभिव्यक्त होतात आहे, थेट मराठी विरोध वाटेल एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन सुद्धा भूमिका मांडतात, ती पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती तीव्र भावना असतात जेव्हा भाषेचा प्रश्न येतो तेव्हा. आता यातलं मनसेला भाजपा खरोखर बरोबर घेईल का? मला त्यात शंका यासाठी वाटते, कारण 2014 पासून आतापर्यंत भाजपा मनसेशी फक्त फ्लर्ट करत राहील. सिरियस लग्न तर सोडा, सिरियस रिलेशनशिपचाही विचार कधी केला नाही. म्हणजे आशिष शेलार तर त्यासाठी कुख्यात म्हणायचं की विख्यात मला कळत नाही, मात्र काही झालं तरी ते शिवतीर्थ त्याआधी कृष्णकुंजवर पोचायचे. मात्र मधल्या काळात काहीतरी बिनसलं किंवा तसं दाखवलं गेलं, रणनीती पण असेल सांगता येत नाही, पुन्हा तेच आहे राजकारण आहे, की अगदी संदीप देशपांडेंनी शेलार मामा करत त्यांना अंगावर घेतलं, कविता रचली त्यांच्यावर आणि राज ठाकरेंसमोर ऐकवली नाही, सुनावली. किती कविता लागणारी होती. आता या परिस्थितीमध्ये भाजपा मनसेला सोबत घेईल तर फायदा काय? फायदा एक आहे की मराठी मतं मनसेची भाजपाकडे येतील, महायुतीकडे येईल, वाटणी थांबेल विरोधातल्या याची. परंतु त्याच वेळी मुंबईतले जे आता गुजराती भाषिक, मारवाडी भाषिक, उत्तर भारतीय, ते एवढे परिपक्व असतील का मतदार? राजकीय नेते अतिपरिपक्व असतात. आत्ताच तुम्हाला मी अविनाश जाधव, संदीप देशपांडे आणि शिवसेनेच्या नेत्यांचं सांगितलं. विषय असतो तो सामान्यांचा, त्याच्या भावनांच्या जोरावरच राजकारण खेळलं जातं, रंगवलं जातं, चिथवलं जातं, त्याला भडकवलं जातं आणि बटन दाबून घेतलं जातं. आता या परिस्थितीत त्या मतदाराला मनसे भाजपा सोबत आलीये तर तो भी ठीक आहे ना यार, अपना हिंदुत्व अपना मोदी जी आएगा, असं नाही होत. तो दुखावला जाईल, हा मुद्दा बनेल. समोर समाजवादी पार्टी आहेच, जी कडवट उत्तर भारतवाद चालवत असते. समोर काँग्रेसचे काही नेते, अगदी हर्षवर्धन सपकाळ या प्रकरणात म्हणजे त्यांचं कौतुक आहे की काँग्रेसचा पहिला नेता, पहिला प्रदेशाध्यक्ष जो मराठीच्या भूमिकेवर एवढा आक्रमक दिसला आणि जाहीर मंचावर सुद्धा केलं, कौतुक आहे त्यांचं. परंतु काँग्रेसला सुद्धा टोकाचा असा अतिरेक चालणार नाही. तरी सुद्धा त्यांची भूमिका आता तशी झाल्याचं दिसते मराठीच्या बाजूनी. त्यामुळे समजा मवियामध्ये एक वेळ त्यांना सामावलं जाईल. पण मुद्दा कुठे येतो माहितीये का, की जागा शेवटी पक्ष वाढले युती किंवा आघाडीमधले, तरी वाटणी करायचं जागा 227च आहेत ना. त्याचं काय करायचं? मग कोणाला कमी वाटा चालेल? जर महायुतीत आली तर शिंदेचा वाटा कमी होणार सर्वात मोठा, कारण राष्ट्रवादीकडे मुंबईत येऊन जाऊन 20 जागांच्या पलीकडे काय पदरात पडत नाही. यावेळी तेवढंही पडणार नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पण फार काही मिळू दिलं जाणार नाही. आता मग फटका कोणाला बसतो? दुसऱ्या पक्षाला. तिकडे एक ते आहेत आणि इकडे शिवसेनेच्या वाट्याच्या जाऊ शकतात जागा. या परिस्थितीत जागा वाटपाच्या वादावर जर मनसे असलेल्या महायुतीचं किंवा मनसे असलेल्या महाविकास आघाडीचं तारू फुटलं तर आश्चर्य वाटायला नको. हे सुद्धा घडू शकतंय आणि ते रोखण्यासाठीच मग जी आता हे केली जाते, भूमिका मांडली जाते की बाबा आहे तसं, मात्र जागा वाटप योग्य प्रकारे ठरवूनच पुढे जाऊ आणि सध्या तरी आमची युतीची किंवा आघाडीची कसलीही चर्चा नाही असंच भासवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. एक सर्वात मोठा फायदा यात आणखी एक कोणता आहे माहिती आहे का, विशेषतः आघाडीच्या बाबतीतला, की एकदा एक पक्ष आपल्याकडे येतोय म्हटल्यावर जिंकण्याची शक्यता तेवढ्या टक्क्यांनी वाढते, जवळजवळ 33-34% वाढते महाविकास आघाडीची. त्या परिस्थितीमध्ये जास्त यश देऊ शकणारी महाआघाडी ही कोणत्याही राजकारणाला करिअर करू पाहणाऱ्या
प्रत्येक राजकीय नेत्या कार्यकर्त्यासाठी महत्वाची असते. ते त्या परिस्थितीमध्ये विनाकारण इतर इकडे तिकडे न जाता आपल्या पक्षाशीच आपण कसे स्वामीनिष्ठ आहोत, पक्षनिष्ठ आहोत हे दाखवत थांबतील. वेट अँड वॉचच्याच भूमिकेत असतील, पण त्यांचा वॉच हा महापालिका निकालानंतर संपेल तोपर्यंत ते लक्ष ठेवून राजकारण करत राहतील. त्याचाही एक आपण विचार केला पाहिजे की माणसं फुटताना त्याच्यावरही आळा बसवण्याचं काम ही चर्चा करू शकते, जी राज ठाकरे युती किंवा आघाडीत येण्याची आहे. तर एक गोष्ट भाजप किंवा त्यांच्या सगळ्या यंत्रणेतून समोर येताना दिसतीये, चर्चा या गोष्टीची घडतीये की ठाकरे स्वतः ठाकरे ब्रँड म्हणून वाचण्यासाठी एकत्र येऊ शकतात. मराठीसाठी कितपत येत आहेत ह्याच्याबद्दल चर्चा आहे. मग त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी आधी हिंदीसाठी क्लास लावल्याची क्लिप टाकली गेली, अगदी बीजेपीच्या ऑफिशियल हँडल वरून टाकली गेली. तर नेमकं ठाकरे ब्रँड हा टिकण्यासाठीच येत आहेत आणि मराठीचं त्यांना काही पडलेलं नाही, हा अल्टरनेटिव्ह नॅरेटिव्ह एक प्रकारे उभा करताना भाजप दिसतंय. ठाकरे ब्रँडसाठी ही निवडणूक स्वतःच्या अस्तित्वासाठी तितकीच महत्वाची आहे का मराठीच्या अस्तित्वासाठी? तुम्हाला काय वाटतं? बघा यातलं आता त्यात त्यांची अडचण कशी आहे माहितीये का? त्यांना पर्याय नाही राहिलेला प्रथमेश. म्हणजे त्यांना मराठीत्व मुंबईत टिकवावंच लागेल, दाखवावंच लागेल. मराठी माणूस जर आणखी खाली गेला तर मग कोणी कितीही महाशक्तीने जरी समर्थन दिलं तरी ठाकरी राजकारण हे इतिहास जमा होऊ शकेल. शिवसेना, मनसे हे पक्ष इतिहास जमा होऊ शकतील जर मुंबई मराठी माणूस आता आहे त्यापेक्षा खाली जात राहिला तर. हा मोठा धोका आहे. हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पत्रकारांना जसं कळतं तसं ते या राजकीय नेत्यांच्या रणनीतिकारांनाही कळतं. जे सध्या दिसतंय आपल्याला त्यात मराठीत्व टिकवायचं, मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी लढायचं, तो एक फायदा की आपला राजकीय फायदाच होतोय, शेवटी आपलेच मतदार राहतात आहे. दुसरीकडे दुसरीकडे त्याच वेळी ठाकरे ब्रँड जो वाईट पद्धतीनं धोक्यात आलेला आहे त्यालाही वाचवता येतं. आणि तो जर वाचला तर मराठी चळवळींना बळ देता येईल. मराठी माणूस आणि मराठी चळवळी जर राहिल्या तर तो ब्रँड टिकून राहील. असं एकमेकावर अवलंबून असणारं, परस्पर परस्परावर अवलंबून राहण्याच्या नात्याचं एक वेगळी सांगड यात घातली गेलेली आहे. ती ओळखून ते जर असं वागत राहिले तर त्यांचा फायदा ठरलेला आहे. त्यांनाच जर याचा विसर पडला, म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो. एक सुशील केडिया नावाचे शेअर मार्केटमधले व्यावसायिक आहेत. त्यांची मी तुम्हाला पोस्ट सांगतो बघा. आज त्यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान देणारी एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय, डू नोट राज ठाकरे लक्षात घ्या. आय डोंट नो मराठी properly even after living for 30 years in Mumbai, and with your gross misconduct I have made it a resolve that until such people as you are allowed to pretend to be taking care of Marathi Manus, I take Pratijna, I won't learn Marathi. म्हणजे 30 वर्ष राहतो, मराठी तेवढी पुरेशी तेवढी काही चांगली येत नाही. मात्र तुला एक सांगतो, म्हणजे एकेरी उल्लेख केला त्याने, बोल राज ठाकरे वगैरे असा, की मी जर तुमचं असंच असेल तर मी मराठी शिकणारच नाही वगैरे वगैरे वगैरे. आता यातला यांच्या ट्विटला एक मी कमेंट केलेली, त्या कमेंट मधला फक्त शेवट सांगतो की त्या केडीआला मी फुकटचा सल्ला दिलेला की डोंट अंडरस्टिमेट फिलिंग्स ऑफ कॉमन मॅन, स्पेशली वेन ही ऑर शी इज लोकल. स्थानिक भूमिपुत्र असतील तर शहाण्यानं त्यांच्या वाट्याला जायचं नसतं. परंतु याच ठिकाणी मी नेत्यांसाठीही दिलं, मराठी नेते म्हणजे मोस्टली ठाकरे महत्वाचे, की तुम्ही कितीही अर्थपूर्ण संबंध राखलेत तरी हे परप्रांतीय व्यावसायिक असेच उलटणार. आता तरी भागीदार मराठी, गुंतवणूक करायची तेही मराठीच, कंत्राट द्यायची ते मराठीच, असं करा. तुम्ही मोठे व्हा, मराठींनाही मोठं करा. तुम्हाला इतर कुणीच आपलं म्हणत नाही. संकटात मराठीच कामी येतात. यांच्याकडून मिळते त्याच्या 10% जास्त मराठी देतील आणि कामही दर्जेदार करतील. आता हे टोकाचं वाटेल, पण हे ठाकरेंनाही ऐकवण्याची वेळ का आली आज मराठी माणसावर? त्याचं कारणच आहे, तुम्ही मगाशी जे बोललात की ठाकरी राजकारणासाठी आहे की मराठीत्वासाठी आहे. तर ही शंका आहेच की जर ठाकरेंनी मराठी माणसाचं हित आता नाही पाहिलं तर त्यांचं हित धोक्यात आलंय, हे त्यांनी लक्षात ठेवून चाललं पाहिजेच. हेच सध्याच्या घडामोडी स्पष्टपणे आपल्याला दाखवून देतात आहे. तर
खूप खूप धन्यवाद. उद्या नेमकं या मेळाव्यामध्ये कोण कशा पद्धतीने आणि कसं काय घडतंय ह्याच्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्षच आहे. आपण त्याबद्दल मेळावा झाल्यानंतर पुन्हा या विषयाबद्दल आपण नक्कीच बोलू. पण तुर्तास तरी इथंच थांबू, कारण की ही ही जर तरची गोष्ट अजूनही उलगडताना खूप वेळ लागतोय. जेव्हा गोष्ट उलगडतील त्याच्यानंतर त्याचं आणखी विश्लेषण करण्यात योग्य ठरेल. आता तरी तुर्तास इथंच थांबू. खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सचा वेळ दिल्याबद्दल. द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.